नमस्कार सर्वांना. तर मी अंकिता. आज आपण काय करणार आहोत स्पेशल हे खास तुमच्यासाठी सांगत आहे. 10 मिनिटांमध्ये संपूर्ण शरीराचा व्यायाम हा होऊ शकतो का? तर नक्कीच हो. आणि या व्यायामाने आपलं वजन कमी होईल का बरं? हाही प्रश्न पडतो ना, की आम्ही फक्त 10च मिनिटं मिळतात आम्हाला आणि संपूर्ण शरीराचा व्यायाम, त्याचबरोबर वजन कमी होणं, डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली होणं, त्याचबरोबर आम्ही जे खातो ते पचन होणं, तेही व्यवस्थितरित्या पॉसिबल आहे का? हट्टी पोटाची चरबी झालेली आहे, ती कमी करणं पॉसिबल आहे का? तर या सर्व प्रश्नांचं उत्तर नक्कीच हो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण शेवटी एक धमाकेदार ट्रिक जी आहे ते मी सांगणार आहे आणि हो, डाएटमध्ये काय खायचं हेही मी तुम्हाला सांगते. तर मैद्याचे जे पदार्थ आहेत, तेलकट, तुपकट जास्त खाऊ नका. जर तूप घेत असाल तर नक्कीच ते गाईचं असेल आणि ते कन्फर्म गाईचं असेल हे नक्की करून घ्या. कारण शहरी भागामध्ये भेसळयुक्त पदार्थ खूप जास्त झालेले आहेत. मला सांगायची गरज नाहीये. रोजच मुंडे साहेबांचे अपडेट येत राहतायत. ओके. तर आता आपल्याला काय करायचंय? तर जास्त करून तेलकट खायचं नाही, बेकरी प्रॉडक्ट खायचे नाही. गर्ल्स खास तुमच्यासाठी सांगते. हो, हो, तुमच्याचसाठी सांगते. पी-सी-ओ-डी असेल, पी-सी-ओ-एस असेल आणि नवीन एक नाव त्याला निघालेलं आहे पी-ओ-एम-एस. तर मग ते कशा पद्धतीने आपलं कमी करता येईल? आपली जी पिरियड सायकल आहे, इर्रेग्युलर टू रेग्युलर कशी करता येईल? कारण जे ओटीपोटाला वाढलेलं फॅट आहे, ते आपल्याला कमी करणं गरजेचं आहे ना. तर या ज्या सर्व गोष्टी आहेत, तर खास 10 मिनिटाचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी अंकिता घेऊन आलेली आहे. तर नमस्कार, वेळ न गमावता सुरू करूयात आजचा खास 10 मिनिटाचा व्हिडिओ. ओके. रेडी आहात सर्वजण? लगेच लाईक करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करा. कारण या छोट्याशा गोष्टीमुळे मला मोठं असं बळ मिळतं नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी. ओके. नमस्कार, मी अंकिता. आज तुमच्यासाठी एक नवीन खास व्हिडिओ घेऊन आली आहे. हा व्हिडिओ असा आहे, की 10 मिनिटांमध्ये संपूर्ण शरीराचं वर्कआउट आपण करणार आहोत. त्याचबरोबर जी हट्टी, मोठी अशी चरबी आहे, जाडसर, तिला कमी करायचं आहे. तेही रेग्युलर 10 मिनिट वर्कआउट करत असताना. त्याचबरोबर खायचं काय, डाएटमध्ये काय असणार झालं, तर मला खाली कमेंट करा. स्पेशली डाएटसाठी व्हिडिओही मी नक्कीच तयार करेन. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुमच्यासाठी गर्ल्स जर पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस, हार्मोनल इम्बॅलन्स, थायरॉइड आणि त्याचबरोबर केस गळती असेल, चेहऱ्यावरती पिंपल्स येणं असेल, या सर्व समस्या जर होत असतील, तर तुम्ही सर्वात अगोदर तुमचं जे ताट आहे, त्या ताटामध्ये न्यूट्रिशन किती आहे हे बघा. न्यूट्रिशन म्हणजे सो कॉल्ड काही वेगळी गोष्ट नाहीये. आपण लहानपणापासून आईच्या दुधापासून न्यूट्रिशन सारखे पदार्थ जे आहेत, बलाढ्य बलवान होण्यासाठी तर ते आता विसरून जातोयत ना? थोडी स्वतःची काळजी घ्या आणि सांगा मला, की कशा पद्धतीने तुम्हाला डाएट प्लॅन हवा आहे ते तर. ओके. शुगरचं असेल, हार्मोनल इम्बॅलन्स असेल, मोठं झालेलं पोट कमी करण्यासाठी असेल, हा डाएट प्लॅनचा विषय झाला. आपल्या विषयाकडे परत येऊयात, की कशा पद्धतीने 10 मिनिटांनी पूर्ण शरीराचा व्यायाम आपण करणार आहोत. वेळ न गमावता सुरू करूयात आजचा हा व्हिडिओ. ओके. सो सुरुवातीला आपण सूक्ष्म व्यायाम करणार आहोत, ज्या ठिकाणी मी हाताची हालचाल करत आहे आणि त्याचबरोबर पायांचीही करायची आहे. कंटिन्यू अँड कंपल्सरी विथ स्वीट स्माइल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पोझिशन चेंज. हात या पद्धतीने चेस्ट ओपन करायची, दोन्ही पाय स्थिर केलेले आहेत. श्वास घेतलाय, श्वास सोडलाय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता आपण पोझिशन चेंज करणार आहोत. एक हात वर, एक हात खाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पायांची हालचाल यामुळे की पूर्ण शरीर जे आहे ते फास्ट वॉर्मअप होईल. ओके. आणि आपण एक्सरसाइज करण्यासाठी तयार होऊ. तर चला, नेक्स्ट एक्सरसाइज आपण पाहत आहोत. मानेचे हलकेसे व्यायाम करणार आहोत. उजवीकडून डावीकडे पूर्णपणे टच करायची आहे खांद्याला आणि ताण जो आहे तो या ठिकाणी फील करायचा आहे. तुम्हाला जर सर्व्हायकल पेन होत असेल तर ही एक्सरसाइज खूप छान आहे, त्यामुळे व्यवस्थित करा. थायरॉइड वरती आपल्याला पूर्ण प्रेशर द्यायचे. अप अँड देन डाऊन, अप डाऊन. श्वास घेत वरती आणि श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घ्यायचाय, पुन्हा वरती बघायचंय, पुन्हा खाली यायचंय. कंटिन्यू अँड कंपल्सरी. नाव हाफ सर्कल. ओके.
फास्ट आपण करत आहोत. एक एक एक्सरसाइज 10-10 वेळा करायची आहे तुम्हाला. व्हिडिओ हा कुठल्याही प्रकारे मी पळवलेला नाहीये, फास्ट केलेला नाहीये, जेणेकरून तुम्ही व्हिडिओ सुरू ठेवूनही ही एक्सरसाइज करू शकता. ओके, आता फ्रंट जे आहे ते 10 टाइम्स कम्प्लीट झालेले आहेत. बॅक हाफ सर्कल करायचं. फक्त एक छोट्या गोष्टीची काळजी घ्या. ती काळजी म्हणजेच अशी असणार झाली की तुम्हाला मागे जेव्हा तुम्ही या पद्धतीने करतायत ना, तर असं डोळे बंद ठेवायचे नाहीत, कारण चक्कर येण्याची शक्यता असते. व्यायाम करत आहोत, पण स्वतःची काळजी पण घ्यायची आहे, कारण बिगिनर लेवल आहे ना. आणि जे इंटरमिडिएट व ऍडव्हान्स आहेत, माझ्यासोबत रोज लाईव्ह मध्ये असतात, त्यांनी काय करायचंय, डोळे उघडे ठेवून करायचंय. हा, मी नेहमी सांगत असते. चला तर मग सोबत करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता आपण पोझिशन चेंज करणार आहोत. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, हात वरती घ्यायचे, श्वास घेत 1, हात खाली, 2, 3, 4. ज्यांचं पोटावरती ताण किंवा पोटावरती चरबी जास्त आहे, त्यांना ही स्टेप अवघड जाणार झाली, पण शक्य होईल तेवढे आपले पाय वरती खेचायचे. याने तुमचं अप्पर बेली फॅट हे खूप चांगलं कमी होणार आहे. त्यामुळे व्यवस्थित करायचं आहे. सर्वांनी सोबत एका पायाचे आपण 10 करत आहोत. 11, 12, 13, 14, 15. हात सरळ, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली. 18, 19, 20. आता आपण पोझिशन चेंज करणार आहोत. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आणि कंटिन्यू करायचंय. मी थोडा कॅमेरा ऍडजस्ट करते. ओके, नाव गुड. चला, दोन्ही पायामध्ये अंतर आहे. एक गुडघा सरळ आपल्या हाताला लावायचा आहे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 20 या ठिकाणी कंप्लीट करून झालेले आहेत. आता जो कमरेचा वाढलेला घेर आहे तो कमी करायचा आहे. मग तो वाढलेला घेर कशा पद्धतीने कमी करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते. थोडं कॅमेरा ऍडजस्ट करण्यामध्ये मागे पुढे होतोय. होप तुम्ही सर्वजण समजून घ्याल. ओके, हात असे करा. 1, 2, 3, 4, 5. कमरेला पीळ पूर्णपणे, हात उजवीकडून डावीकडे. हळूवार पद्धतीने सांगते आणि तुम्हाला समजेल असं. ओके, हात असे घ्या. सरळ चेस्टच्या समोर पाहिजेत, खाली घ्यायचे नाही, असे करायचे नाहीयेत. टू बी स्ट्रेट इट. ओके, चला. 1, उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे. हात पण अपोजिट साईडला. 2, 3, 4. पाय वर. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. आता आपण पोझिशन चेंज करणार आहोत. थोडस जम्पिंग जॅक करायचंय. 20 वेळा करायचंय. जे नवीन आहे, ज्यांच्या गुडघ्याला खूप त्रास होतं, त्यांच्यासाठी कोणती एक्सरसाइज असणार झाली तेही मी तुम्हाला सांगते. आणि सोबतच जम्पिंग जॅक व त्याच्या 3 व्हेरिएशन एक्सरसाइज पण सांगते, जे की तुम्हाला प्रत्येक स्टेप ही 20 वेळा करायची आहे. म्हणजेच एका पायाची 10, दुसऱ्या पायाची 10 मिळून झाले 20. ओके, सो चलो आ जाओ सभी ने साथ में. सुरुवातीला हळूवार पद्धतीने 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. Position change. Both sides. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 40, 50, 60, 70, 80, 90, 20. Now position change. जम्पिंग जॅक म्हटलं होतं. सो रेडी. हात दोन्ही पायामध्ये, हातामध्ये अंतर घ्यायचंय. हात या पद्धतीने 1, 2, हात वरती. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 20. आता हे सर्व करून थोडा जास्त दम लागलेला आहे. ओके, असं जर तुम्हाला होत असेल सुरुवात असल्यामुळे, तर काय करायचंय ते एकदा पहा. ओके, 20 श्वास घ्यायचे. हात वरती करून 1, 2, 3, 4, 5, 6, 7,
8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. पोर्शन चेंज. ओके. इमॅजिन करायचंय, अनुभवायचंय की हातामध्ये आपला बॉल आहे छान असा आणि पाठी कोणीतरी उभा राहिलेला आहे, त्याच्याकडे आपण देतोय. एक बॉल असा द्यायचा की आपल्याला टाच दिसली पाहिजे. उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. झालंय. सेम पोर्शन असणार झाली. आता फक्त चेंज करत आहोत. पायामध्ये अंतर हे 60 डिग्री घ्यायचे तुम्हाला. 60 अंशाचा कोन करायचा. हातामध्ये जो बॉल आहे तो जशाच तसा इमॅजिन करायचा. श्वास सोडत पाठीमागे देतोय आणि परत श्वास घेत वरती. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. खालून घ्यायचंय, वरती द्यायचंय. खाली जाताना श्वास सोडायचाय, वरती येताना श्वास कंटिन्यू. आणि कंपल्सरी 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. या ठिकाणी कम्प्लीट झालेले आहेत. थोडी आपण जम्पिंग करा, वॉकिंग करणार आहोत. सो कंटिन्यू तुम्ही या पद्धतीने एके जागेवरती किंवा पुढे मागे करूनही करू शकता. आपण दोन्ही पद्धतीने करणार आहोत. तुम्हाला जी सोपी वाटते ते तुम्ही करू शकता नक्कीच. चला फास्ट आणि स्माइल पाहिजे मला. ओके, कंटिन्यू स्माइल ऑल ऑफ यू. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. परफेक्ट. नाव द पोर्शन चेंज. ओके. आता आपल्या वाढलेल्या ज्या मांड्या आहेत त्या कमी करायच्यात. हात वरती घ्या क्रॉसमध्ये. 1, मांड्यांवरती पूर्ण ताण. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. कम्प्लिटेड. पोर्शन चेंज. रनिंग परत पोर्शन चेंज. ओके. सो थँक यू एव्हरीवन.